जळगाव शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शहरातील मध्यवर्ती भागातील एटीएमच पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। चित्रा चौकातील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे एटीएम गुरुवारी रात्री चोरट्यांनी पळवून नेले। शहरात पोलिसांची रात्रीची गस्त हरपल्याने चोरट्यांची दिवाळी जोरात आहे। एकंदरीत पोलिसांचा वचक नसल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 3 एप्रिल रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास 4 अज्ञात इसमांनी एटीएम मध्ये प्रवेश केला। एका इसमाने चेहऱ्यावर कापड बांधून एटीएम मशीनला जाड दोरखंड बांधला व बाहेरून वाहनाच्या सहाय्याने ते ओढून खाली पाडले। त्यानंतर इतर 3 साथीदारांच्या मदतीने मशीन उचलून 4 चाकी वाहनात टाकून ते पसार झाले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात 4 संशयित दिसून येत आहेत। या चोरीत सुमारे 2.5 लाख रुपयाचे एटीएम मशीन व त्यामध्ये असलेली 7 लाख रुपयांची रोकड असा एकूण 9.5 लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे।